शिबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे जी काही सखी आहे, सखी आणि त्याचबरोबर मीनाक्षी आणि सरकार हे तिघेही जण आणि उर्मिला सुद्धा हे सर्वजण आता सायंकाळच्या वेळेला देवासमोर दिवा लावून शुभंकरोती म्हणत असतात. आता जेव्हा शुभंकरोती म्हणत असतात तेव्हा आता जेव्हापासून तेजस्विनी म्हणून ह्या घरामध्ये एंट्री केलेली जी सरकार आहे, ती सरकार सगळ्या गोष्टी तिच्या म्हणण्यानुसारच करू लागलेली असते. आणि त्याच वेळेला आपण पाहतो की आता शुभंकरोती हे सर्व काही म्हणून झाल्यानंतर सर्वजण आनंदात असतात. तेव्हा सरकार आता सर्वांना आरती देत असते. आता सर्वांना आरती देत असताना आपण पाहतो की इथे आता सरकार म्हणत असते, ए सखी, मी काय सांगते ना ते तू नीट ऐक. काही जरी झालं ना तरीसुद्धा उद्या घरामध्ये सर्वांनीच घरामध्ये अगदीच 7च्या आतमध्ये घरामध्ये यायचं आहे. सर्वांनी दिवे लागण्याच्या वेळेला शुभंकरोती म्हणण्यासाठी घरामध्ये थांबायचं आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि तेव्हा कानाचं मात्र लक्षच नसतं. काना फक्त आरती घेतो. तर इकडे तेवढ्यातच आपण पाहतो की आता इथे फोन आलेला असतो. तो म्हणजेच की इथे जे परशु आहे त्याला, आणि परशुला फोन आल्याबरोबर आता इकडे जो परशु आहे तो फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो, अच्छा, आंबे आलेले आहेत का? बरं, खूपच आनंदाची गोष्ट तुम्ही मला इथे सांगितलेली आहे. खरंच मला ना ह्या गोष्टीचा आनंदच झालेला आहे बघा. तुम्ही आंबे पाठवून द्या, काळजी करू नका. हो चालेल ना, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो किरण हा ऑफिसमध्ये कामाला असतो. त्याच वेळेला आता ते पिऊन त्याच्यासमोर येतात आणि किरणकडे बऱ्याच गोष्टींची चौकशी करत असतात. ते म्हणत असतात, हे बघा किरण सर, मला एक गोष्ट सांगा. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की इथे आता एवढा मोठा राजलक्ष्मी किर्लोस्करांचा हा कारभार आहे. मग त्यांच्यानंतर हा सगळा काही कारभार, ह्या सर्व काही गोष्टी नेमकं कोण सांभाळेल? आमच्या गावाकडे पण असाच एक सरपंच होता. मग तो सरपंच मात्र इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा त्याला पोरबाळ नव्हतं. मग आता त्याच्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी हे सगळं कोण सांभाळेन हे कळत नव्हतं. म्हणून मी तुम्हाला विचारतोय. तेव्हा आता कबीर म्हणत असतो, किरण म्हणत असतो, हे बघा, तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, किर्लोस्करांची एवढी प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी ना कोणाची काहीही गरज नाही आहे. आणि राजलक्ष्मी किर्लोस्करांनंतर त्यांची प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी एक माणूस आहे, असं तो म्हणत असतो. तुम्ही नका काळजी करू. तेव्हा आता पुन्हा एकदा ते मामा विचारत असतात, नेमकं कोण आहे? पण तेव्हा किरण म्हणत असतो, तुम्हाला एवढी माहिती कशासाठी हवी? नाही, फक्त आपलं विचारलं. पण किरण आता वैतागतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे सरकार म्हणत असते, खरं तर आता ना मी तब्बल 11 वर्षानंतर आंबे खाणार आहे. मी तर आंब्यांची चवसुद्धा विसरून गेले आहे. आंबे कसे लागतात, काय लागतात, ह्यासुद्धा गोष्टी मला काही केल्या फारशा माहिती नाही आहेत. आणि तेव्हा तुला एक गोष्ट सांगू का, आता ना मस्त आपण आमरसपुरीचा बेत बनवू. तेव्हा सखी म्हणत असते, अरे वा आई, तुला अजूनही आठवते आपण आंब्याच्या पहिल्याच ह्याला आमरसपुरी बनवायचो? त्यावर लगेच तास सरकार मनामध्येच म्हणत असते, अगं हीच गोष्ट नाही, मला तेजस्विनीचा सर्व भूतकाळ माहिती आहे. आणि तेजस्विनी काय, कशी, आणि त्याचबरोबर तिने मला सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि मी त्या सगळ्या गोष्टी इथे शिकूनसुद्धा घेतल्यात. त्यामुळे काही जरी झालं ना तरीसुद्धा आता मी तिच्याच सोयीनुसार आणि तिच्याच म्हणण्यानुसार राहणार आहे, असं सुद्धा इथे ती बोलत असते. सोबतच आपण पाहतो की आता इकडे ती म्हणत असते, आणि तुला सांगू का, आता मी ना एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. आता आपण आमरसपुरी आणि हे सगळं काही करणारच आहोत. पण मी ना साईनाथांच्या भक्तांना इथे ना दानधर्म आणि कपडेसुद्धा वाटणार आहे.
मी केलं तर चालेल ना सखी. तेव्हा सखी म्हणत असते, अगं आई तुला हवं ते कर, तू काय एवढे टेन्शन घेतेस. पण तेव्हा ती म्हणत असते, पण खरं सांगू का, मी हे केलं पण मला काही पैसे लागतील, मला ते पैसे देशील का थोडेसे, म्हणजे माझ्याकडे ना पैसे नाही आहे दानधर्म करण्यासाठी. त्याच वेळेला सखी म्हणत असते, अगं आई असं काय करतेस, हे बघ हे सगळं काही तुझंच आहे आणि तू मला पैसे देशील का म्हणून असं का बरं विचारतेस. अगं हे सर्व पैसे आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुझ्याच तर आहेत, असं आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर तिला आनंद होत असतो. त्याच वेळेला आता इकडे ती मुद्दामच खोटं खोटं रडायला सुद्धा इकडे आता सुरुवात करत असते. तर आता आपण इकडे पाहतो की तेवढ्यातच आता कबीर आलेला असतो, म्हणजेच कान्हा. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हे बघा तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही करा, अजिबात काळजी करू नका. तेव्हा सखी म्हणत असते, आई तुला सांगू का, हे सर्व काही तुझंच आहे. आता तसंही मी हे किती दिवस सांभाळणार आहे. तेव्हा आता सरकार म्हणत असते, खरं तर जेव्हा राघव जायच्या अगोदरच त्यांनी हे सगळं काही जे करून ठेवले ना, म्हणजे सगळी प्रॉपर्टी वगैरे सगळं तुझ्या नावावर करून ठेवले ना, त्यामुळे खरं सांगू का मला तर आनंदच झालेला आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगते, हे बघ काही जरी झालं ना तरीसुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे राघवने काहीतरी विचार करूनच तुझ्या नावावर तुझ्या मालकीचं केलेलं असावं. तेव्हा सखी म्हणत असते, आगाई पण मला एक गोष्ट सांग, मी ही सगळी प्रॉपर्टी अशी किती दिवस सांभाळणार आहे. अगं कान्हा मला त्याच्या जगामध्ये घेऊन जाणार आहे. मग एकदा का तो मला त्याच्या जगामध्ये घेऊन गेला तर मग मला इथे राहण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरजच नाही आहे. मग तशी ही प्रॉपर्टी मी तुझ्याच नावावर करून देणार आहे ना, मला ह्या प्रॉपर्टीची काय गरज आहे. तसंही जो कान्हा आहे ना तो आमचं आयुष्य इकडे आणि आमचं विश्व निर्माण करणार आहे. काय कान्हा महाडिक बरोबर बोलते ना मी. असं म्हटल्याबरोबर कान्हाचा चेहरा खाडकन पडलेला असतो आणि तोच चेहरा पडलेला आता इकडे लगेचच जी काही सरकार आहे ती नोटीस करत असते. आणि नोटीस केल्यानंतर ती म्हणत असते, ह्या कान्हा महाडिक म्हटल्यानंतर चेहरा का बरं असा पडला आहे, नेमकं ह्याच्या मनामध्ये काय सुरू आहे, हा असा का आहे, असा आता इकडे ती विचार करत असते. तेव्हा इथे सरकार म्हणत असते, ए बाई नाही मला ही ब्रिपर्टी अजिबात काही नको आहे, समजलं. राघवने हा सगळा काहीतरी विचार करूनच सगळं तुझ्या नावावर केलेलं असेल आणि तू मला ही प्रॉपर्टी देण्याच्या भानगडीत अजिबातच पडू नकोस. मी आपलं फक्त आणि फक्त इथे जे आपले साईनाथांचे भक्त आहेत ना त्यांच्यासाठी काहीतरी दान करावं असा विचार केला आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुला सांगितल्या, बस एवढंच आहे. याच्या पलीकडे बाई मला काहीही नको, असं आता इकडे ती स्पष्टपणे बोलत असते. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर सखी म्हणत असते, अगं आई तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते ना, हे सगळं थोडी ना माझं आहे. अगं हे सगळं काही तुझंच आहे, हे कधी ना कधी तुला होणारच आहे. आणि तेव्हा पुन्हा एकदा सरकार म्हणत असते, ते जेव्हाचं तेव्हा बघून घेऊ, पण आत्ता मात्र मला हे असलं काहीही नको आहे बाळा. आणि तुला एक गोष्ट सांगू का, मला प्रॉपर्टी नको आहे, मला तू भेटलीस, मला माझा परिवार भेटला, यातच मला आनंद आहे, असं सुद्धा ती बोलत असते. आणि तेव्हा सखी म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांग, हे मी असं किती दिवस सांभाळणार आहे, किती दिवस काय करणार आहे ह्या सर्व गोष्टींचं. हे बघ मला हे जास्त दिवस नाही टिकवायचं आहे. काय कान्हा बरोबर बोलते ना मी. पुन्हा एकदा कान्हाची तंद्री हरवलेलीच असते. कान्हा पुन्हा एकदा त्याच विचारामध्ये हरवलेला असतो. त्याला कळत नाही नेमकं काय बोलावं आणि काय नाही म्हणून. आणि तेव्हा सखी हे सगळं काही बोलत असताना कान्हा म्हणत असतो, हो सखे मॅडम तुम्ही जे काही बोलताय ना ते अगदी बरोबर बोलताय, तुमचं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अगदी बरोबर आहे, असं आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता सखी पुन्हा एकदा म्हणत असते, हे बघ आई तुला एक गोष्ट सांगू का, ती सरकार फक्त आणि फक्त इथे माझ्या प्रॉपर्टीच्या मागे लागली होती. तिला फक्त मी नको होते किंवा आणखी काही गोष्टी अजिबातच तिला नको होत्या. तिला फक्त आणि फक्त इथे काय पाहिजे होतं, तर तिला फक्त आणि फक्त इथे ही असणारी प्रॉपर्टी ह्याच गोष्टी इथे पाहिजे होत्या. तिला बाकीचं काहीही नको होतं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते.
आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र कानाची पुन्हा तंद्री लागत असते आणि तेव्हा सखी म्हणत असते, आई तुला मी आणखी एक गोष्ट सांगते, हे बघ काही जरी झालं ना तरीसुद्धा बाबांनी ही प्रॉपर्टी माझ्या नावावर जरी केलेली असली ना तरीसुद्धा हे सगळं वैभव, ह्या सर्व गोष्टी फक्त आणि फक्त तुझ्याच आहेत आणि त्यामुळे त्या कधी ना कधी तुला द्याव्याच लागणार आहेत, असं आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर तू ह्या सर्व गोष्टींचा विचार करू नकोस बरं. आणि तेव्हा आता मी उद्याची उद्या वकील बोलवणार आहे आणि उद्याची उद्याच वकील बोलवून सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करून देणार आहे, असं सुद्धा स्पष्टपणे ती इथे बोलत असते. तेव्हा सरकार नाटके करत असते आणि म्हणत असते, छी बाई, मी उगाचच काही पैसे मागितले आणि ते पैसे मागितल्यानंतर तुम्ही मला एवढं धारेवर धरान, मला असं वाटलंच नव्हतं. नाही नाही, नको नको, मला असलं काही नको आहे. मला ही प्रॉपर्टी आणि ह्या सर्व गोष्टी अजिबातच नको आहेत. मी तुमचं काही एक घेणारा नाही आहे. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, अगं असं काय करते आई तू, हे बघ असं करू नकोस आणि जे काही माझं आहे ना ते सर्व काही तुझंच आहे ना, मग तू एवढ्या सगळ्या गोष्टींचा का बरं विचार करत आहेस. आणि तेव्हा लगेच आता इकडे सरकार म्हणत असते, बरं ठीक आहे, तुझी ती अट आहे ना, तू माझ्या नावावर प्रॉपर्टी करणार आहेस ना, तर मग माझीसुद्धा एक अट आहे आणि ती अट म्हणजे की आता तू जर ही सगळी काही प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार असलीस ना तर तुला एक गोष्ट सांगते की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी एक काम करणार आहे. उद्या तुझी मुलं बाळ वगैरे झाले ना तर ती प्रॉपर्टी मी तुझ्या मुलाबाळांच्या नावावर करणार आहे. समजलं तुला? काय रे काना, चालणार आहे ना तुला, असं मुद्दामून त्या म्हणतात. आणि तेव्हा कान्हा आता पुन्हा एकदा तंद्रीत गेलेला असतो. कानाचं हल्ली लक्षच नसतं काय चाललंय म्हणून. आणि त्यावेळेला आता इकडे गौतम म्हणत असतो, अरे कान्हा काय चाललंय तुझं, कुठं लक्ष आहे तुझं, काय आत्ताच इकडे तू विचार करायला लागलेला आहेस की काय, बाळाला कोणी भरवायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा तू लगेचच विचार करायला लागलेला आहेस की काय. त्यावर परशू म्हणत असतो, खरंच सांगू का बहिणी, ती सरकार एक होती, त्या सरकारला फक्त आणि फक्त इथे प्रॉपर्टी हवी होती आणि एक तू आहेस की तुला फक्त आणि फक्त ह्या घराचं सुख आणि त्या सगळ्या गोष्टी हव्यात. खरंच तुम्हा दोघींमध्ये किती फरक आहे ना, असं आता इकडे तो मुद्दामच बोलत असतो. आणि त्यावेळेला पुन्हा एकदा सरकारला त्या परशूचा फार राग आलेला असतो बरं का, ती रागानेच बघत असते. तेव्हा आता इकडे सखी म्हणत असते, आई तेव्हा तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर, पण आत्ता मात्र ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर असणं आणि त्या सगळ्या गोष्टी होणं फार जास्त गरजेचं आहे. समजलं तुला? तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, हां मग मी, तुझी एक अट आहे ना तर माझीसुद्धा अट आहे, ती जर अट मान्य असेल तरच मग मी हे सगळं काही करणार आहे. तेव्हा सखी म्हणत असते, बरं बाई ठीक आहे, तुला जे काही करायचं आहे ना ते तेव्हा तू जे काही करणार आहेस ना ते कर, ठीक आहे. असं म्हटल्यानंतर आता सखी म्हणत असते, आता उद्याच मी आपल्या जे काही वकील आहेत ना त्या वकिलांना बोलवून घेते आणि एकदा का ते वकील आले की मग सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील आणि त्याचबरोबर ही जी काही सगळी प्रॉपर्टी आहे ना ही सगळी प्रॉपर्टीसुद्धा आईच्या नावावर होईल. आता सखी इकडे कानाला म्हणत असते, काय रे काना, तुला हे सर्व काही चालणार आहे ना. आणि तेव्हा कानाला हे सगळं काही विचारल्यानंतर काना म्हणत असतो, हो हो चालेल ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जे काही योग्य वाटेल ते तुम्ही इथे करू शकता, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर लगेचच आता इकडे सगळेजण आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये जात असतात आणि आपल्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर इथे जी काही सरकार आहे ती सरकार मात्र आहे त्याच ठिकाणी बसलेली असते. आता ती लगेचच विचार करत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता ही सगळी प्रॉपर्टी आणि हा सगळा पैसा फक्त आणि फक्त इथे माझा आहे, मीच ह्या सर्व काही प्रॉपर्टीची मालकीण आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की त्या सचिनला भेटण्यासाठी पिऊन तिथे कॅन्टीनमध्ये असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो, काय झालं, मिळालं का तुम्हाला सर्व काही प्रश्नांची उत्तरं आणि काय सांगितलं त्या किरणनं. तेव्हा आता इकडे ते पिऊन म्हणत असतात, अहो तुम्हाला एवढी घाई का आहे, म्हणजे तुम्हाला ती सर्व माहिती का कशासाठी आहे, मला माहिती नाही मिळाली, पण तुम्हाला सांगू का, फक्त त्यांनी सांगितलं की तुम्ही नका काळजी करू, हे सगळं सांभाळण्यासाठी कोणीतरी
आहे म्हणून, बस एवढंच त्यांनी सांगितलं. याच्या पलीकडे काहीच नाही सांगितलं. आणि तेव्हा त्याची फार चिडचिड होत असते. आता चिडचिड होत असताना आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र तो पिऊन म्हणत असतात की तुमची एवढी चिडचिड आणि ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे होत आहे. तेव्हा सचिन म्हणत असतो, नाही नाही काही नाही, काय ना ते काम जे आहे ना ते व्यवस्थित झालं नाही ना, त्यामुळे माझी थोडीशी चिडचिड होते, बस याच्या पलीकडे काहीच नाही. असं बोलल्याबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला तो लगेचच सरकारच्या माणसाकडे जातो आणि जी काही माहिती मिळालेली आहे ना ती माहिती तो त्याला देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे दुसऱ्या बाजूला कान्हा त्याच्या खोलीमध्ये असतो आणि कान्हा विचार करत असतो, काय करावं कळत नाही, नेमकी सरकार कोणती आणि नेमकं हे गुपित कोणतं, असा सुद्धा विचार तो करत असतो. त्याचबरोबर आता इकडे सखीने कान्हासाठी एक गिफ्ट आणलेलं असतं आणि ते गिफ्ट आता ती कान्हाला देत असते. आणि तेव्हा कान्हा म्हणत असतो, सखी मॅडम हे काय आहे, आणि ओपन करून पाहतो तर त्यामध्ये असतो टूथब्रश. आणि तेव्हा लगेच आता इकडे कान्हा म्हणत असतो, सखी मॅडम हा तर टूथब्रश आहे, तुम्ही माझ्याकरिता टूथब्रश आणला आहे. तेव्हा सखी म्हणत असते, हो कान्हा, मी तुझ्याकरिता टूथब्रश आणला आहे, कारण तू काय करतोयस, खरं तर मी 2 दिवस झालं विसरूनच गेले होते, पण तू मला माहीत होतं तू ते बोटावरच टूथपेस्ट घेत असशील आणि असं दात घासत असशील. इशी मला हे सर्व काही करून दाखवायला सुद्धा किती घाण वाटते, मला हे सगळं करून सुद्धा दाखवण्याची इच्छा होत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आपण पाहतो की आता ती म्हणत असते, आता तू उद्यापासून मस्त हा ब्रश घ्यायचा आणि हा ब्रश घेऊन मस्त तू ब्रश करायचा, समजलं तुला. आणि त्याच वेळेला आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की तो म्हणत असतो, अच्छा तुम्ही मला हा ब्रश जो आहे तो गिफ्ट दिलेला आहे. तेव्हा ती म्हणत असते, हो, कारण तुला हा ब्रश गिफ्ट देणं फार जास्त गरजेचं होतं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, खरं सांगू का कान्हा, इथे कोणीतरी ब्रश गिफ्ट देणारं पहिलंच व्यक्ती असेल, असं कोणीतरी कोणाला तरी गिफ्ट ब्रश देत आहे. असं बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, कान्हा काय झालेलं आहे, सगळ्या गोष्टी तू मला सांगू शकतोस, म्हणजे तुला काही प्रॉब्लेम असेल, काही जर त्रास असेल तर माझ्याशी शेअर करू शकतोस ना, बोल ना काय झालेलं आहे, कशाबद्दल एवढा सगळा विचार करतोयस, प्लीज कान्हा असा विचार करू नकोस ना, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल असं का वागतोयस तू, सांग ना, काही जर प्रॉब्लेम असेल तर आपण दोघेजण मिळून त्या सगळ्या गोष्टीवरती काहीतरी सोल्युशन वगैरे काहीतरी काढू शकतो ना, मग बोल ना काय झालेलं आहे, तू मला सांगणार नाही आहेस का. तेव्हा तो म्हणत असतो, नाही बेबी सरकार नाही, आणि मनामध्ये म्हणत असतो, काय सांगणार, आता खरं पाहायला गेलं ना तर इकडे सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की फक्त आणि फक्त इथे हे जे काही सरकार आहेत ना तीच एक गोष्ट आहे. पण आता बेबी सरकार मी तुम्हाला ही जी गोष्ट आहे ना ती नाही सांगू शकत, असा सुद्धा तो आता इथे विचार करत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण इकडे पाहतो की लगेचच इकडे जी काही सखी आहे ती म्हणत असते, हो का, काहीच नाही आहे का, मग आता तू मला थँक्यू वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलू शकतोस जर तुला बोलायचं असेल तर, असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो आता लगेचच इकडे त्या सखीचं ब्रेसलेट आणि कानाचं हळकुंड हे दोघेही जण एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. आणि हे दोघंही एकमेकांमध्ये गुंतल्यानंतर आता लगेचच सखी ते ब्रेसलेट पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला मात्र ते ब्रेसलेट काही केल्या सुटत नसतं. आणि त्याच वेळेला आता ती लगेचच कानापासून गोल गोल फिरत असते आणि तेव्हा काना सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण ते अजूनच गुंतत जातं. तेव्हा आता इकडे कान्हा म्हणत असतो, गुंता व्हायला लागलेला आहे, गुंता वाढत चाललाय. तेव्हा ती म्हणत असते, तुला गुंता झाल्याला आवडत नाही आहे का. त्यावेळेला तो म्हणत असतो, पण तो सोडवला आला पाहिजे. तेव्हा सखी म्हणत असते, जर नाही सोडवला तर तो गुंतलेलं तुला आवडत नाही आहे का. तेव्हा ती म्हणत असते, पण तो तुटायला नको. तेव्हा आता सखी म्हणत असते, मग तो गुंता तुला तोडायचा आहे का. तेव्हा पुन्हा तो म्हणत असतो, मला तो गुंता तोडवायचा नाही आहे, पण एक गोष्ट तुला सांगू का, मला तुझ्यामध्ये गुंतायला आवडतं. त्यावर असं कान्हा म्हणत असतो, पण तो गुंता टिकवता आला पाहिजे. त्याच वेळेला दोघेही जण एकमेकांकडे पाहतच असतात. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फार इंटरेस्टिंग असणार आहे बरं का. उद्याच्या भागामध्ये त्या लोकांनी कालचाच प्रोमो तो पुढे खेचला आहे, कारण सखीने इथे आता
वकील बोलवलेले असतात. वकील म्हणत असतात, हे बघा सखी मॅडम, असं करू नका. ही जी काही प्रॉपर्टी आहे ना, ती फक्त तुमच्या नावावरच आहे आणि ती तशीच राहू द्या. आणि हे सर्व काही होत असताना सखी म्हणत असते, वकील साहेब तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सांगू का, ही प्रॉपर्टी जरी माझ्या नावावर असली ना, तरीसुद्धा आतापर्यंत सरकार होती, पण आता मात्र ही माझी खरी आई आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं ती बोलत असते. आणि मी पूर्ण विचार करूनच आता ही सर्व प्रॉपर्टी जी आहे ना, ती इथे नावावर करायला लागलेली आहे. त्यामुळे विचार आणि काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो, हे सर्व काही बोलत असताना आपल्याला असं पाहायला मिळतंय दुसऱ्या बाजूला इकडे जो काही आपला हा कान्हा आहे ना, हा कान्हा इकडे त्या इन्स्पेक्टरला शोधत असतो, जो की नकली इन्स्पेक्टर इकडे बनून आलेला असतो. आणि त्याला शोधत असताना आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता त्याचा मोबाईल जो आहे ना, त्या पोलिसाचा मोबाईल इथे आता कान्हाच्या हातामध्ये लागलेला असतो. आणि तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, सरकारच्या विरोधामध्ये मला खूप मोठा पुरावा मिळाला आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा. आणि त्याच वेळेला आपण पाहतो की आता किरण म्हणत असतो, पण सरकारला तर समजलं नाही ना की तू कबीर किर्लोस्कर आहेस म्हणून. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे सरकार म्हणत असते, खरं तर घरचा वेधी फक्त दुसरा तिसरा कोणी नसून तर तो कान्हाच आहे. कान्हा, मी तुला सोडणार नाही, असं इकडे ती बोलत असते. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा लपंडाव. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.